बाई मला ते ना कळना झालंय का ते गोपाळ तिकडं पोलीस स्टेशन मध्ये जेला ते का हित्ता आम्ही जेलामध्ये आहे. तो गोपाळ जेलामध्ये काय गेलाय फुलताईने तर काम धंदा सोडलाय. अय फुलताई वाढणं जेवायला भुका लागल्या की समजाच नाही. अजून जेवाय घेतलं नाही वे? नाही ना. अरे काय भुका लागल्यात? सुद्या अरे ऐक ना बाबा, अरे मी ऐकलंय की उद्या माझ्या गोपाळला कोर्टात नेणार आहे म्हणा. हो. बरं सुद्या म्हणजे काय शिक्षा होऊ शकते रे गोपाळ? आता त्याच्यावर 2 गुन्हे आहेत, स्वतःच्या बायकोचं अपहरण आणि खून. जर दोन्ही गुन्हे सिद्ध झाले तर त्याला जन्मठेप आणि फाशी होईल. हा, जर त्यातला एकच गुन्हा सिद्ध झाला अपहरण, तर मग त्याला काही दिवसांची जेल होईल. आई एवढं काय काय होईल का काय? पण मला काय वाटतंय माहिती का फाशीच होईल बरं का गोपाळला. हा काय बाई फुलताईचं नशीब. लेकरू घरातून पळून काय गेलं, 20 वर्ष घराच्या बाहेर काय होतं, हिथून तिथून आलं तर ह्यो भोग आला वाट्याला. काय करायचं? ए फुला, ओके. ए सुधे, तिच्या समोर नको ते विषय कशाला काढतो रे? अहो मी कुठं, आता तिनेच विचारलं. ए रंजे, झालं का तुझं समाधान? जरा तोंड बंद ठेवत जा तुझं. सुधे ते जजाला सांग, त्याला म्हणू ते फाशी बिशी काही नको, त्यातल्या त्यात जन्मठेप चाल. काय? अहो जज काय माझा सासरा आहे का? आपण सांगायचं आणि त्याने ऐकायचं? अहो कोर्ट येते, कायदा चालतो तिथं. त्यांनी गुन्हा केलाय, तो जर सिद्ध झाला तर त्याला शिक्षा होणारच. हे असं दादागिरी करून काय होत नाही. जजला सांग. अरे वा, काय गोपाळ नावाचे टेलर हात धुवून घेतले? सुधाकर काय झालं साहेब? किती पैसे दिले आणि तुला? नाही साहेब. किती दिले पैसे पळून जायचे? दोघा भावांनी मिळून खेळ मांडलाय पोलीस खात्याचा. लाज वाटली पाहिजे सुधाकर. लॉकअप मधला गुन्हेगार, आपल्या ताब्यातला गुन्हेगार पळून जात, आपलं काही लक्ष नाही. काय म्हणतील काय लोक? एक भाऊ गुन्हेगार, एक भाऊ पोलीस. भाऊ म्हणून चेष्टा करता का पोलीस खात्याची, गावाची? किती दिले पैसे पळून जाण्यासाठी? किती दिले पैसे? ठरला तुमचा प्लॅन, पण नंतर तुम्हाला कळलं की नाही, शक्य होणार नाही. पोलीस आपल्याला पकडतील, आपण सापडू, पकडले जाऊ, मग झाली उपरती, मग पुन्हा आलात तुम्ही, है ना? तरी या सगळ्या तडजोडीचे किती घेतले पैसे, किती दिले पैसे? अरे दादा, मेरे पास पैसा है, ये है, माझ्याकडे घर आहे, बँक बॅलन्स आहे. तुझ्याकडे काय? तू म्हणाले काही नाही, काही नाही. मेरे पास माँ है, मेरे पास फुला माँ है ना? देशमुख चेष्टा करा पोलीस खात्याची. किती वेळा वाचवायचं तुम्हाला? किती बाजू घ्यायची तुझी? याच्यावर काय म्हणणं आहे तुझं? मला असं वाटतं की का आलास परत? पैसे लपवले व्यवस्थित, दगड ठेवला इथंच येऊन परत पैसे घेऊन, है ना? का आलास परत? नाही, बरं झालं तू परत आलास. तू पळून गेलास आणि परत आलास, तर याचा बघ मी कसा फायदा घेत होते. कधी घेईन हे सांगणार नाही, पण याचा वापर करणार मी. साकेत भरा झालाय, बोलायला लागलाय आता. किती दिले पैसे? यांनी किती घेतले पैसे? नाही साहेब, माझ्याकडे कुठे आले पैसे? मला पैसे कमवायचा मोह अजिबात नाही. पैसे कमवण्यापेक्षा माणसं कमवण्यात जास्त रस आहे मला. चोरी 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 चोर.
चोरी चोरी चोरी. लाली लाली अगं जेवायला चल, किती वाजलेत बघ. लाली, आज खूप दिवसांनंतर कोणासाठी तरी स्वयंपाक केलाय आणि ते खास तुला आवडतं म्हणून इंडियन पद्धतीचं बनवलंय. प्लीज टेस्ट कर आणि मला सांग कसं झालंय ते. हॅलो मॅडम. अहो काय, कुठे हरवलात? त्या गोपाळचा विचार करतेस? हा, यांना कोर्टात वकील नाही मिळाला असं कळलंय. युगंधर, आपण कराय गेलो एक आणि झालं भलतंच तर ह्या सगळ्यात ते खरंच अडकले आणि त्यांना लय मोठी शिक्षा झाली तर? गुन्हा केलाय तर शिक्षा व्हायलाच हवी ना. तर त्याला तर व्हायलाच हवी. मला ह्यांना फक्त धडा शिकवायचा आहे, कायमचं जेलमध्ये नाही पाठवायचं आहे. तरी नशीब जेलमधनं पळून गेले होते, परत आले तसं कळलंय. ही इन्फॉर्मेशन तुला कोणी दिली? कळलं मला. तुझा नवरा जर जेलमधून पळून गेला होता तर परत येण्यामागचं कारण काय? जैन सर, काय आणू चहासोबत खायला? काही पार्टी चालली, निवांत बसलाय. तिच्या केसची फाईल घ्या. चला, गोपाळ नावाचे टेलर, त्याला कोर्टात जायचं. थांबा हो, आपण कोर्टात चाललो याचं भान ठेवा. नीट वागा तिथे. आणि प्रवासामध्ये काही अथवा तत्वा बोललात, शहाणपणा केलात तर साहेब, पळून जायचं असं तर परत आलोच नसतो. मला स्वाभिमानाने जगायचंय. चला. चालू मी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आरोपीला नक्की शिक्षा मिळेल. शब्द आहे माझा.